चालतंय है ना. तर काल आपण काय शिकलो होतो, युट्यूब पहिलं लेक्चर टाकले ज्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, सी, सी प्लस प्लस आणि पायथॉन ऍट ए टाइम, सेम टाइमलाच. तर ऍट ए टाइमला आपल्याला तिन्ही लँग्वेज शिकायचे, एकदम सोपं आहे, काही याच्यात अडचण नाही. तुमच्या डोक्यामध्ये फक्त 4 स्टेप पाहिजेत कोर, ज्या की अगोदर सांगितल्यात. इन एनी प्रोग्रामिंग लँग्वेज, इन एनी प्रोग्रामिंग लँग्वेज, डुईंग प्रोग्राम, डुईंग प्रोग्राम, डुईंग प्रोग्राम मीन्स प्रोग्राम करणं म्हणजे किती स्टेप करणं, 4. त्या 4 स्टेप कोणत्या येतो, अरे हा, एक आहे सर रिझर्वेशन, पुन्हा इन्सर्शन, रिझर्वेशन, इन्सर्शन, तिसरी स्टेप ऑपरेशन, आणि चौथी स्टेप आउटपुट प्रिंट. या 4 स्टेप आहेत कुठल्याही लँग्वेज मध्ये, सी, सी प्लस प्लस, जावा, बावा, पायथॉन, पीएचपी, सगळ्याच लँग्वेज मध्ये. मग रिझर्वेशन म्हणजे काय होतं, काही नाही, ही आपली रॅम आहे, ही आपली काय आहे सर, रॅम. कण कण में राम आहे, रॅम मध्ये बी कोण आहे हो, राम है ना. रिझर्वेशन म्हणजे काय, काही नाही, काल तुम्हाला सांगितले की रिझर्वेशनचं काम कोण करतंय सर, प्रत्येक लँग्वेज मध्ये डेटा टाईप आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव, डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. म्हणजे तुम्हाला एकदम बेसिक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्याला समजा ऍड करायचे कुणाला, 3 ला आणि 4 ला. 3 ला आणि 4 ला ऍड करूच सर, पण त्याच्या अगोदर 3 ला कुठे ठेवावं लागेल तुम्हाला, रॅम मध्ये, 4 ला पण रॅम मध्ये. म्हणजे 2 बॉक्स तयार करावे लागतील, एका बॉक्सला नाव ए, दुसऱ्या बॉक्सला नाव बी. मग हे बॉक्स तयार करण्यासाठी, आता हे बॉक्स तयार करायचे 3 आणि 4 हे नंबर आहेत, नंबरला स्टोअर करायला किती डेटा टाईप दिलेत त्यांनी सी लँग्वेज मध्ये, इंट, फ्लोट आणि डबल. इंट आता 3 पॉइंट वाला आहे का, विदाउट पॉइंट वाला आहे, मग काय वापरायचं, इंट फॉलोड बाय एनी नेम, प्रत्येक लाईनच्या नंतर सेमिकोलॉन, इंट फॉलोड बाय एनी नेम. 2 बॉक्स तयार झाले, या लाईन मुळे असे बॉक्स तयार होणार. पुढची स्टेप डेटा टाका, डेटा टाकायचं काम कोण करते, हे असाइनमेंट. हे 3 असाइन कर कुणाला, एला, लगेच इथे येऊन 3 बसणार. हे 4 असाइन कर कुणाला, बी ला, लगेच 4 येऊन बसणार. ए प्लस बी करा आणि आलेलं उत्तर कशात ठेवा, सी मध्ये. सी नावानं बॉक्स आहे का, नाही. मग परत वरी जावा, डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम, आणि मग सी मध्ये काय येऊन पडलं, 7. रिझर्वेशन, इन्सर्शन, ऑपरेशन, चौथी स्टेप काय, आउटपुट. ते आउटपुट प्रिंट करण्यासाठी प्रत्येक लँग्वेज मध्ये वेगवेगळे फंक्शन आहे, मग ते फंक्शन आज शिकूत. सी लँग्वेज मध्ये हे, सी प्लस प्लस मध्ये हे, पायथॉन मध्ये हे. चालतंय, एवढं झालं लिहून, ओके. तर बघा सर, मेजरली तुम्हाला आउटपुट प्रिंट करण्यासाठी 3 कामं करावं लागतील कधी. एक आहे सर मेसेज प्रिंट करायचा आहे, दुसरा आहे मेसेज, दुसरा आहे सर फक्त व्हॅल्यू प्रिंट करायचे, आणि तिसरा आहे सर मेसेज व्हॅल्यू, तिसरा आहे सर बोथ. हे 3 कामं करायची, तिन्ही लँग्वेज मध्ये हे 3 काम करायचे तुम्हाला. तर सी लँग्वेज मध्ये इथं काय सर, सी प्लस प्लस, आणि इथं काय सर, पायथॉन. 3 लँग्वेज मध्ये मेसेज प्रिंट करायचा आहे, तर इथं सर वापरते प्रिंटएफ नावाचं फंक्शन. फंक्शन म्हणलं की त्याच्या समोर आपण काय लावणार, पॅरेंथेसिस. सी प्लस प्लस मध्ये सर सी आउट आहे, सी आउट लेफ्ट शिफ्ट, सी आउट लेफ्ट शिफ्ट. आणि पायथॉन मध्ये फंक्शन आहे परत, त्याचं नाव आहे सर फक्त प्रिंट. फंक्शन म्हणलं की समोर काय सर, पॅरेंथेसिस. तुम्हाला सी लँग्वेज मध्ये मेसेज प्रिंट करायचा आहे, व्हॅल्यू प्रिंट करायचे, किंवा बोथ दोन्ही करायचे, तर कुठलं फंक्शन वापरा, प्रिंटएफ.
सी प्लस प्लस मध्ये सी आउट लेफ्ट शिफ्ट आणि पायथॉन मध्ये प्रिंट. मेसेज प्रिंट करायचंय तर काही नाही सर, सी लँग्वेज मध्ये काय वापरा, प्रिंट एफ वापरा. प्रिंट एफ ओपन क्लोज डबल कोट कॉमा नाही सर, आणि डबल कोटच्या आतमध्ये काय लिहायचंय, तो मेसेज तुम्हाला जो प्रिंट करायचा आहे तो मेसेज ऍज इट इज. तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करायची सी मध्ये, बघू सगळं व्हॅल्यू, कुणाची व्हॅल्यू, जसं की आपण असं लिहिलं डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम, याच्यामुळे एक बॉक्स तयार झाला. त्या बॉक्सला काय नाव दिलं आपण, ए. त्याच्यात समजा आपण ठेवलं 4. आपल्याला आता ए मधली व्हॅल्यू प्रिंट करायची. आता व्हॅल्यू प्रिंट करायची आपल्याला, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल का मेसेज करायचंय, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. मग अशा वेळेस सुद्धा सी लँग्वेज मध्ये काय वापरा, प्रिंट एफ. कसं वापरा, प्रिंट एफ ओपन क्लोज डबल कोट कॉमा, प्रिंट एफ ओपन क्लोज डबल कोट कॉमा. कॉमाच्या नंतर काय लिहायचं, ज्याची व्हॅल्यू प्रिंट करायची त्याचं नाव. ए ला प्रिंट करायचंय ना सर, मग एचं नाव लिहा. ज्या बॉक्सला प्रिंट करायचं त्याचं डबल कोट मध्ये सिंबल. ए चा टाईप बघा इंट आहे आणि इंटला काय सिंबल दिलाय, %d. काल बघितले %. बोथचं राहू देतो, बोथचं थोडं अवघड आहे, बोथचं काय करतो थोडं राहू देतो. सी प्लस प्लस मध्ये मेसेज प्रिंट करायचंय का, मेसेज प्रिंट करा, व्हॅल्यू प्रिंट करा, बोथ करा. सी प्लस प्लस मध्ये काय वापरा, सी आउट लेफ्ट शिफ्ट, सी आउट लेफ्ट शिफ्ट, काही नाही सर, सी आउट लेफ्ट शिफ्ट. आणि तुम्हाला जो काही मेसेज प्रिंट करायचा आहे तो कुठे असं डबल कोटच्या आतमध्ये. तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करायची, जसं इथं पण असं केलं इंट ए, एक बॉक्स तयार झाला आणि हे 4 असाइन केलं कशामध्ये सर, ए मध्ये. तर इथं काय करणार, प्रिंट एफ आहे का इथं, नाही. काय आहे सर इकडं, सी आउट लेफ्ट शिफ्ट, आणि ज्याला प्रिंट करायचे त्याचं नाव. मेसेज असेल तर डबल कोट, मेसेज करायचा का आता नाही, ज्याला प्रिंट करायचं त्याचं नाव. इथं डबल कोट वगैरे आहे का काही नाही. आणि पायथॉन मध्ये सर, पायथॉन मध्ये फंक्शन आहे त्याचं नाव काय, प्रिंट. मेसेज प्रिंट करायचंय ना, फंक्शन म्हणलं की समोर पॅरेंथेसिस, मेसेज म्हणलं की डबल कोट, आणि डबल कोटच्या आतमध्ये काय लिहा, मेसेज. व्हॅल्यू प्रिंट करायचे, काही नाही सर, प्रिंट लिहा, आणि ज्याला प्रिंट करायचंय त्याचं नाव, ज्याला प्रिंट करायचं त्याचं नाव, बस. हे बोथ मी राहू देतो, बोथ सध्याला असंच राहू देतो. आणि काही नाही सर, एक प्रोग्राम करून दाखवतो फक्त. ओके, मग तुम्हाला काही लक्षात येऊन जाईल. बोथचंही करून दाखवतो, नाही तर लगेच. बोथचं म्हणजे काय सर, तुम्हाला समजा असं आहे इंट ए, आणि हे 4 असाइन केलं कशात, ए मध्ये, आणि तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा आहे. काय मेसेज प्रिंट करायचा आहे, त्याला बारीक करतो इथं. हा मेसेज प्रिंट करायचा आहे, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ए इक्वल टू, आणि इक्वल टू च्या समोर काय यायला पाहिजे, व्हॅल्यू ऑफ ए, जी काय असेल ती व्हॅल्यू ऑफ ए. आता इथं तुम्ही मला सांगा, आपल्याला इथं फक्त मेसेज प्रिंट करायचा आहे का, नाही, मेसेज पण आहे आणि काय व्हॅल्यू पण आहे, बोथ. मग बोथ करायचे सी लँग्वेज मध्ये, तरी पण काय वापरा, प्रिंट एफ. कसं वापरा सर, काही नाही सर, एकदम सोपं आहे. याला वरी घेतो जरा, इथं लिहितो, प्रिंट एफ लिहा, ओपन क्लोज डबल कोट, आणि काय कॉमा. डबल कोटच्या आतमध्ये काय लिहा, मेसेज, जो ऍज इट इज आहे. मेसेज कुणाला म्हणायचे, स्क्रीन वरती तुम्हाला ऍज इट इज दिसायला पाहिजे, त्याला काय म्हणणार आपण, मेसेज. तुम्ही मला सांगा, या एक्सप्रेशन मध्ये मेसेज कुठवर आहे, इथवर आहे, इक्वल टू पर्यंत, कारण इथवर ऍज इट इज प्रिंट करायचे. मग इथवर लिहा सर तुम्ही असं, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ए इक्वल्स टू, हा इथवर ऍज इट इज लिहा, आणि इक्वल टू च्या समोर है ना,
इक्वल टू च्या समोर डबल कोटच्या आतमध्ये. आता मेसेज झालं, आता इथं काय प्रिंट करायचे? व्हॅल्यू. पण डबल कोटच्या आतमध्ये आहे ना, डबल कोटच्या आतमध्ये जिथं व्हॅल्यू प्रिंट करायचे तिथे येणार सिम्बल. इक्वल टू च्या समोर कुणाची व्हॅल्यू प्रिंट करायचे? ए ची. आणि ए चा टाईप काय हो? इंट. इंटला सिम्बल पर्सेंट. आणि कॉमाच्या नंतर सांगा की या पर्सेंट डी च्या ऐवजी कुणाची व्हॅल्यू प्रिंट करा बाबा? ए ची. तुम्हाला इकडे करायचे सी प्लस प्लस मध्ये. सी प्लस प्लस मध्ये एकदम सोपं आहे. सी प्लस प्लस मध्ये वापरायचे सी आउट. गेट आउट नाही काय सर, सी आउट लेफ्ट शिफ्ट. मेसेज आहे, मेसेज म्हणलं की डबल कोट द्या आणि जो मेसेज आहे तो ऍज इट इज लिहा. काय मेसेज आहे सर? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ए इक्वल्स टू. आणि इक्वल टू च्या नंतर काय प्रिंट व्हायला पाहिजे? व्हॅल्यू. सेपरेशन आलं, मेसेज. आणि या मेसेजच्या नंतर काय प्रिंट करायचे? व्हॅल्यू. मेसेज आणि आता काय? व्हॅल्यू. सेपरेशन आलं की लगेच लेफ्ट शिफ्ट द्या. सेपरेशन आलं की परत काय द्या? लेफ्ट शिफ्ट. आणि परत तुम्हाला परत मेसेज प्रिंट करायचा आहे का व्हॅल्यू? व्हॅल्यू. मग परत व्हॅल्यू म्हणलं डबल कोटच्या आतमध्ये लिहू नका, ज्याला प्रिंट करायचंय त्याचं नाव. लक्षात येईल? तसं पायथॉन मध्ये काय हो सर? प्रिंट. फंक्शनचं नाव काय? प्रिंट. ओपन क्लोज. जो काही मेसेज आहे तो मेसेज डबल कोटच्या आतमध्ये लिहा ऍज इट इज. काय हो? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ए इक्वल्स टू डबल कोटच्या आतमध्ये इथवर. सेपरेशन आलं, मेसेज. आणि मेसेजच्या नंतर काय आता? व्हॅल्यू. सेपरेशन आलं की कॉमा द्या. आणि कॉमाच्या नंतर कुणाला प्रिंट करायची? व्हॅल्यू आहे का? परत मेसेज आहे व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणलं की ज्याला प्रिंट करायचं त्याचं नाव. मेसेजच्या नंतर परत मेसेज राहिला असता तर आपण काय दिलं असतं? परत कॉम डबल कोट. लक्षात आलं? तर इथं सी प्लस प्लस मध्ये सेपरेशन आलं, लेफ्ट शिफ्ट. मेसेज आहे, मेसेजच्या नंतर व्हॅल्यू आहे, तर मेसेज प्रिंट करा डबल कोटच्या आतमध्ये. मेसेज झालं परत लेफ्ट शिफ्ट द्या आणि परत काय करा? व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूच्या नंतर परत मेसेज आहे, परत लेफ्ट शिफ्ट द्या, परत डबल कोटच्या आतमध्ये मेसेज. इथं पायथॉन मध्ये सेपरेशन साठी काय वापरायचे? कॉमा. मेसेज कॉमा व्हॅल्यू कॉमा मेसेज असं. तर या तिघांमध्ये सिंटॅक्स थोडा अवघड कुणाचा आहे सर? फक्त सी लँग्वेजचाच. प्रिंट एफ, ओपन क्लोज, डबल कोट, कॉमा. डबल कोटच्या आतमध्ये मेसेज लिहा आणि डबल कोटच्या आतमध्ये जिथं व्हॅल्यू प्रिंट करायचे तिथं येणार सिम्बल. आणि मग कॉमाच्या नंतर सांगायचं त्या सिम्बलच्या ऐवजी कुणाची व्हॅल्यू प्रिंट कर कॉमाच्या नंतर. सी प्लस प्लस आणि पायथॉन मध्ये सोपं आहे. सेपरेशन आलं की लेफ्ट शिफ्ट, सी आउट लेफ्ट शिफ्ट. मेसेज आहे डबल कोट, मेसेज झालाय व्हॅल्यू आहे, परत लेफ्ट शिफ्ट, नाव ज्याला प्रिंट करायचं त्याचं नाव असं. आणि इथं पायथॉन मध्ये सेपरेशन साठी काय? कॉमा. समजा एच्या नंतर परत मेसेज आहे, सेपरेशन आहे, मग इथं परत काय देणार? कॉमा. आणि मेसेज म्हणलं की डबल कोट. लक्षात येईल ना? तर इथं बोथ साठी तुम्हाला ते लिहावं लागेल, जे लिहिता येईल तुम्हाला तुमच्या शब्दात. ओके ना? बोथ साठी जसं की आपल्याला लिहिता येईल सी आउट लेफ्ट शिफ्ट डबल कोट मेसेज. मेसेजच्या नंतर परत व्हॅल्यू आहे तर लेफ्ट शिफ्ट है ना, लिहितो इथं. मेसेज व्हॅल्यू बोथ. बोथ. प्रिंट एफ, प्रिंट एफ ओपन. अवघड जाणार आहे लिहिलं इथं, हे असंच लिहा तुम्ही रकाना करून. प्रिंट एफ डबल कोटच्या आतमध्ये मेसेज, डबल कोटच्या आतमध्ये जिथं व्हॅल्यू आहे तिथं सिम्बल, पुन्हा कॉमा आणि कॉमाच्या नंतर व्हेरिएबलचं नाव. इकडं सी प्लस प्लस मध्ये सी आउट लेफ्ट शिफ्ट वगैरे वगैरे. ओके, इथं तुम्ही लिहा. आणि फाईल हेडर फाईल, अरे देवा हे काय लिहून घ्या बरं तुम्ही इथं. मोडतो मी.
कुठल्या फाईलमध्ये आहेत? हे प्रिंट एफ फंक्शन जे आहे ते सी लँग्वेज मध्ये एका फाईलमध्ये आहे, त्याचं नाव आहे सर stdio.h. सी प्लस प्लस मध्ये सी आउट फंक्शन हे आहे, ऑब्जेक्ट म्हणतात त्याला, फंक्शन नाही म्हणत, ते नंतर शिकू आपण. पण सी आउट एका फाईलमध्ये आहे, त्याचं नाव आहे सर IO स्ट्रीम.